हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू. तर आज मी तुम्हाला ही जी गुरुवारच्या पूजेसाठीची जी कलश रांगोळी आहे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर इथे बघा, पहिल्यांदा मी जी काही कलश रांगोळी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे. कोणाला PDF पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा. माझा इंस्टाग्रामचा ID आहे रेडी रांगोळी 1008. तिथून मी तुम्हाला ह्याचे PDF देईल. इथे बघा, आपल्याला जे काही कलर लागणार आहेत ते आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे नारळ आहे त्या नारळाला मी ब्राऊन कलर देऊन घेत आहे. त्याच्यानंतर हे जे पानं आहेत त्याला मी इथे ग्रीन कलर देत आहे. आणि त्याच्यानंतरचा जो आपला कलश आहे राहिलेला, त्या कलशला आपण येलो कलर देऊन घेऊया. त्याच्या आधी आपल्याला जिथे वाटते की बाबा आपला रांगोळी स्प्रेड झालेली नाही, तिथे आपण रांगोळी स्प्रेड करून घेऊया अशा पद्धतीनं. एक लक्षात ठेवायचं, जी फर्स्ट लेअर आहे त्या फर्स्ट लेअरला आपण जर चांगल्या प्रकारे रांगोळी अप्लाय करून घेतली तर आपल्याला सेकंड लेअर देताना त्याचे जे काही शेप्स वगैरे असतील ते लक्षात राहतील. नाहीतर तुम्ही कसेही दिले तर ते शेप्स आपल्याला लक्षात राहणार नाही आणि जे आपण बॉर्डर करणार आहोत ते पण लक्षात येणार नाही. तर इथे बघा, आपली बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज चालू होती, पण मी त्याच्यामध्ये जे आपल्याला गुरुवारची जी रांगोळी लागणार आहे ते मध्येच टाकत आहे. त्याच्यानंतर आपण जी आधीची रांगोळी आहे ती कंटिन्यू करून घेऊया. म्हणजे जे आपली सिरीज आहे ते कंटिन्यू करूया आपण बेसिक टू ॲडव्हान्स. इथे बघा, जो आपला कलश आहे त्याचा जो तांब्या आहे तो पण कंप्लीट झालेला आहे. आणि आपण इथं लोटस पण घेत आहोत. लोटस पण काढलेला आहे मी अशा पद्धतीनं. आपण ह्या लोटसला जो काही पिंक कलर आहे तो ॲप्लाय करून घेऊया. आणि त्याच्यानंतरचे जे खालचे त्याचे पेटल्स आहेत, पानं आहेत, त्याला आपण जो काही आपला ग्रीन कलर आहे तो ॲप्लाय करून घेऊया. इथं मी सिम्पल ग्रीन कलर ॲप्लाय करून घेत आहे. तुम्हाला जर शेडिंग करायची असेल तर तुम्ही त्याची शेडिंग पण करू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. रांगोळी बनवताना जर डाऊट येत असतील तर ते मला विचारू शकता. इथे विचारा किंवा इंस्टाग्रामला खाली DM करून विचारा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे बघा, मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं मला वाटतं की जिथे रांगोळी आपली चांगल्या प्रकारे स्प्रेड झालेली नाही किंवा जिथे पातळ झालेली आहे तिथे मी डबल ती जी रांगोळी आहे ती स्प्रेड करून घेत आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, आपला जो रांगोळीचा लेअर आहे तो चांगल्या पद्धतीने सुकून द्यायचा, त्याच्यानंतरच सेकंड लेअर अप्लाय करायला चालू करायचा. इथे बघा, आपला फर्स्ट लेअर चांगल्या पद्धतीने सुकलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी सेकंड लेअर अप्लाय करून घेत आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. इथं मी तुम्हाला ग्ल्यूची मिक्सिंग कशी केलेली आहे ते पण दाखवलेलं आहे, पण जरा माझ्याकडून ते फास्ट मोशन झालं आहे त्याच्यामुळे ते ग्ल्यूचं जे मी मिक्सिंग करत होते ते कट झालेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही ग्ल्यू कशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. अजूनही सांगते, ग्ल्यू मिक्स करताना 50% पाणी आणि 50% ग्ल्यू. जर कोणाला असं मेजरमेंट समजत नसेल तर एक मेजरिंग कप घ्या, त्याच्यानंतर तिथून तुम्ही मेजर करून टाकू शकता किंवा अंदाजेही तुम्ही टाकू शकता. जे बेसिक करतायत त्यांनी पहिल्यांदा जे काही मेजरिंग कप आहे त्या मेजरिंग कपाने मेजर करा आणि त्याच्यानंतरच ग्ल्यू अप्लाय करायला चालू करा. मग तुमची रांगोळी जी काही OHP शीटपासून सुटत असेल ती सुटणार नाही किंवा कडक होत असेल तर ती कडक नाही होणार. इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं जे काही आपलं वरचं जे लोटस आहे ते लोटस कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर हे जे खालचं पेटल्स आहेत ते मी पेटल्स करून घेत आहे. इथे मी एकच कलर वापरत आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डबल कलर पण शेडिंग पण अप्लाय करू शकता, पण मी इथं एकच कलर अप्लाय करत आहे. आणि ह्याच्यानंतरचा जो बॉर्डरचा व्हिडिओ आहे मी तिथे तुम्हाला डिरेक्ट बॉर्डर करून व्हिडिओ अपलोड करेल, कारण मी इथं बॉर्डर करताना व्हिडिओ काढला नाही त्याच्यामुळे तो राहिलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन जी रांगोळी आहे त्याला बॉर्डर आणि कटिंग कशा प्रकारे केलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. मी डिरेक्ट जो आहे तो जी काही बॉर्डर केलेली असेल तो व्हिडिओ डिरेक्ट अपलोड करेल ह्याच्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी त्याचे जे पान वगैरे आहेत आपल्या कलशमध्ये त्याला पण जे काही आपला ग्ल्यू अप्लाय करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आपली रांगोळी आहे ते अप्लाय करून घेणार आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे. आणि कोणाला काही डाऊट असतील तेही विचारा आणि माझी रांगोळी कशी वाटते बघायला तेही तुम्ही सांगा आणि तुम्हाला कशाची रांगोळी बघायला आवडेल तेही सांगा. मी लवकरच जी तिळगुळाची वाटी आहे त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेल आपल्या संक्रांती सिरीजमध्ये. आणि मी थोड्या नवीन रांगोळीज आणलेल्या आहेत, त्या रांगोळीज पण तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल.
ज्या काही संक्रांतीसाठी असतील, आणि त्याचे जे PDF असतील ते पाहिजे असतील तर मला तिथे तुम्ही इंस्टाग्रामला DM करा, तिथून तुम्हाला देईल मी. इथे बघा आपला जो सेकंड लेअर आहे तो पण रांगोळीचा कंप्लीट होत आलेला आहे. इथं कलर झाला की आपला जो काही रांगोळीचा सेकंड लेअर आहे ते कंप्लीट होईल, आणि त्याच्यानंतरचा जो थर्ड लेअर असेल म्हणजेच ॲक्रेलिक कलरची बॉर्डर असेल ती मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवून देईल. एकदम स्लो जशी प्रोसिजर असेल रांगोळीची तशी मी तुम्हाला करून दाखवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला रांगोळी जे बनवतात त्याला काही डाऊट येणार नाहीत. इथे बघा आता ही रांगोळी आपण चांगल्या पद्धतीने सुकायला ठेवूया. इथे बघा आपल्या रांगोळीचे दोन्ही लेअर कंप्लीट झालेले आहेत, आणि इथं मी बॉर्डर करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतरची जी काही बॉल चेन किंवा जे काही मिरर्स वगैरे आहेत ते मी इथं अशा प्रकारे चिटकून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे तो बघायला विसरू नका. थँक्यू सो मच.